इतुके आलो जवळ जवळ ही कविता कोणावर होती? इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. माझा प्रेमविवाह आहे तिच्यावरच होती. पुष्कळ वेळा आपण इतके जवळ येतो की जवळपणाचं बंधनच व्हायला लागतं. त्याचा शेवटी अशी ओळ आहे, जवळ जवळ ये पण सीमेचे भान असू दे, रात्र असो पण पहाट ही वेगळी दिसू दे. तुमच्या सौ पण सौभाग्यवती सुद्धा कवयित्री आहेत का? नाही, तुमचं कुठे जमलं? माझं आंतरधर्मीय लग्न आहे. मी सारस्वत, ती ख्रिश्चन आहे. अच्छा. आणि आम्ही एका वर्गात होतो. अच्छा. वर्गात हाच अभ्यास केला. देवकाका, तुम्ही आयुष्यभर कायम बरोबर चांगल्या प्रकारचे उच्चार कसे करावेत हे खूप छान प्रकारे सगळ्यांना शिकवलं. त्याचप्रमाणे शब्दांची फेक कशी असावी, शब्दांना समजून बोलल्यासारखं कसं गावं, ह्याची खूप छान छान तुम्ही शिकवलेलं आहे. आणि त्याला सांगताना तुमचं उदाहरण देतो मी. हे तुम्हाला खूपच नाही ना? अरे नाही नाही नाही, पण मला तुमच्या सहवासात खूप काही शिकायला मिळालं. पण तुम्ही मराठी शेवटी महाराष्ट्रामध्येच तुम्ही झाला. तुमच्याकडे एवढं टॅलेंट असून तुम्ही हिंदी चित्रपटांना म्युझिक, हिंदीतली तुमची कारकीर्द अशी फार मोठी घडली नाही, हे खूप तर कुठे? ही गोष्ट खरी. एक तर प्रोड्युसर माझ्याकडे कोणी आले नाही आणि माझा स्वभाव असा कुठे कुठे जाण्याचा नाही. एक तर मुळात म्हणजे मी रेडिओ स्टेशनवर कामात होतो ना, रोज माझी तिथे हजेरी लागत होती आणि मी जे काम घेतलं ते मनापासून केलंय. 8-8 तास रेडिओमध्ये जाणार, कुठे काय करणार. तर मी हिंदी करू शकतो. हिंदी तर मी गाणी लिहितो, पण हिंदी सिनेमासाठी मी फारसा कुठे प्रयत्न केला नाही. त्यामुळे ते सुखी आणि माझ्याकडे कामाला नाही म्हणून मी सुखी. बोथ आर हॅपी. नाही, खरं सांगतो की तसा एक प्रयत्न करावा लागतो. इव्हन मराठीमध्ये सुद्धा जिथे एखादा संगीतकार आणि कवी यांची जोडी जमलेली आहे तिथे मी कधी गेलो नाही. पी सावळाराम आणि वसंत प्रभू. मी सावळारामना कधी म्हटलं नाही की मी येतो तुमच्याबरोबर. त्यांची जमलेली होती. माडगुळकर, सुधीर फडके. माडगुळकरना म्हटलं नाही, त्यांनी मला गाणी दिली, पण मी म्हटलं नाही जरा आपण करूया का काही. म्हटलं त्यांचं जमलंय ते ठीक आहे. काही काही कपल्स असे असतात. तुमचं कोणाशी जमलं? कवी म्हणून तुमचं कोणाशी जमलं? माझं खरं म्हणजे तुम्ही लिहिलेत तरी जमेल. मला कविता चांगली पाहिजे बस. मग तो नवीन असो जुना असो, माझं कवीच्या नावाशी माझा संपर्क नाही, कवितेच्या शब्दाशी. साळगावकर, साहित्यातला कविता हा जो महत्वाचा भाग आहे हा नक्की पुढे चाललेला आहे का खाली उतरतो? एका अर्थाने पुढे चाललेला आहे असं मला वाटतं. कारण जसजसं काळ पुढे जातो तसतसे मानवी जीवनातले अनेक प्रश्न, अनेक सुखदुःख नव्या नव्याने येत असतात. त्याला अभिव्यक्ती द्यायची तर केवळ असं जुन्याचं आठवणी काढत बसून चालत नाही. तुम्हाला आयुष्याला प्रत्येक क्षणी भिडावं लागतं. आणि म्हणून आजची कविता ही पुढे जाते असं मी म्हणणार नाही किंवा मागे राहतं असं म्हणणार नाही. मी असं म्हणेन की आजची कविता आजच्या काळाला भिडण्याचा प्रयत्न करते. देवकाका, इतरांना खुपलेल्या गोष्टी त्यांनी तुमच्याबरोबर पोहोचवल्या का नाही मला माहित नाही. तुम्हाला खुपलेल्या गोष्टी तुम्ही इतरांपर्यंत कधी पोहोचवल्यात की नाही हेही मला माहित नाही. पण तुमच्या आयुष्यात आलेली चांगली माणसं आणि त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता निर्देश तुम्ही मात्र एका पुस्तकातनं केलेला आहे आणि त्या पुस्तकाचं नाव कृतज्ञतेच्या सरी. कृतज्ञता, शॉवर्स ऑफ ग्रॅटिट्यूड. त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. असतील तर 2 ओळी वाचून दाखवा. मला असं वाटतं त्याच्यामध्ये लताबाई आणि आशाबाई या 2 पैकी तुम्हाला कोण जास्त आवडतं याचा भलता प्रश्न विचारू नका. मला आत्ताच मला सांगा. विचारलं तुम्ही तर मला उत्तर द्यायला पाहिजे. लता मंगेशकर. सगळे गाती सूर लावणी, सगळे गाती सूर लावणी, जीव लावणी गातो कोण. कवितेच्या गर्भात शिरोनी, भावार्थाला भिडतो कोण. वा. गीतामधली भाव वादळे, सबल स्वरांनी झेली कोण. आणि अहंकार फेकून सुरांना ममतेने कुरवाळी कोण. वा. नाभीतून ओंकार फुटावा तैसे सहजच गातो कोण. आणि गाता गाता अक्षर अक्षर सावधतेने जपतो कोण. शब्दांच्या पलीकडले स्पंदन सुरातून आळवतो कोण. गीतामधली विराम चिन्हे तीही बोलकी करतो कोण. वा 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 वा. निज स्वराचा पहिला श्रोता आपुला आपण होतो कोण.
विश्वामधल्या रसिक कुळाशी सुरेल हितगुज करतो कोण, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच, लता मंगेशकर. वा 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 वा. यांनी आता लता बाईच्या कविता म्हटल्या. मला आठवलं त्याच्यावरून की काही वर्षांपूर्वी षण्मुखानंदच्या हॉलमध्ये गाण्याचा कार्यक्रम, त्यात लताबाई त्याच्यात होत्या आणि मी तो कार्यक्रम जसं तुम्ही आता काम करताय, कॉम्पेअर करताय, तसं मी तो त्यावेळी केला. अरे वा. तर अरुण दातेचा भाऊ रवी तबल्यावर होता. तो तिथून एकदम ओरडला. मी स्टेजवरून बोलतच लताबाईंची स्तुती करत होतो काहीतरी चांगलं काय. त्या म्हणाला, नुसतं गद्यात सांगू नका हो, त्यांची स्तुती तुम्ही 2 ओळी कवितेच्या तरी करून म्हणा. तर आयत्या वेळी कवितेचे काय म्हणणार, तरी पण मी 2 ओळी केल्या आणि त्या म्हटल्या आणि प्रचंड लोकांनी टाळ्या दिल्या. ते काय 2 ओळी केल्या, ऐकता मी गायकांना, मी अनेक लोकांची गाणी ऐकतो, वानितो त्यांच्या स्वराला. म्हणजे वानितो म्हणजे स्तुती करतो. मी जेव्हा गायकांना ऐकतो, ऐकता मी गायकांना, वानितो त्यांच्या स्वराला, पण ऐकता गाणे लताचे, मानितो मी ईश्वराला. आता आशाबाईंच्या बद्दल काय, स्वर मराठी मातीचा, स्वर बुलंद शक्तीचा, स्वर आत्मप्रचितीचा सदोदित, वा वा वा. स्वर आर्जवी, भावुक, स्वर नाटकी, कामुक, स्वर सर्वसुरी नेक वावरतो. वा वा हे वा. फार महत्वाचं आहे. भावगीतांच्या अंगणी, नाट्यगीतांच्या रिंगणी, नाना भाषांच्या प्रांगणी विहरतो. ही मंगेशकर आशा झाली भोसल्यांची आशा, आता विश्व रसिकांची आशा एकमेव. आणि आता आपण वळूया प्रेक्षकांच्या प्रश्नाकडे. प्रेक्षक हो, मला देव काकांना असं विचारायचंय, आजच्या काळातलं तुमचं आवडतं गाणं कोणतं? कुठला झेंडा घेऊ हाती. त्यांनी ज्या पद्धतीने तो सूर लावलाय ना, विठ्ठला, हो हो, तो असा ज्याला टाहो फोडणं म्हणतात ना, तो आहे त्या ठिकाणी. नुसता सूर नाही लावलेला ते. कोण, काय नाव त्याचं? ज्ञानेश्वर मेश्राम. हा हा, ज्ञानेश्वर मेश्राम. थँक्यू. ही जी मंडळी ज्याला थोडीशी सुघड नाही म्हणतात, अनघड आहेत, हो. म्हणूनच चांगली आहेत. नाही तर ती ड्रॉइंग रूम सारखी गायली असते. पुढचा प्रश्न. पाडगावकर सर, तुमची आवडती कविता म्हणून दाखवाल का? या जन्मावर म्हणू का? या जन्मावर या जगण्यावर. पण त्याआधी हो. त्यांना 2 ओळी गायला सांगतो मी, मग तुम्ही वाचा. बरं. चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी, रुजून आली पाती, फुले लाजरी बघून कुणाचे, फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. वेगळी कविता वाचतो. गाणं जगण्याचं अशी माझी कविता आहे. हा वा. आता माझंही आता 82 वय आहे, तेव्हा या ऐकण्यासारखी आहे. मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? आहा, हे बोलगाणे. मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? आणि जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? कशासाठी भयाने ग्रासून जायचं आणि फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं? सुकून जाणार म्हणून फूल फुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं आणि जमलंच तर लाडाने जवळ घ्यावं. येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं आणि जमलंच तर लाडाने जवळ घ्यावं. हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का?